ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. नंद हा गोकुळीचा पाटील. एखाद्या राजाप्रमाणे त्याला तेथे मान असे. नंद यशोदा या उभयतांचा अत्यंत प्रेमळ स्वभाव होता. त्याप्रमाणे गोकुळवासी जन हे पण मोठे भोळे भाविक होते. गोकुळात देव अवतरला म्हणून गवळ्यांनी आपापल्या दारापुढे तोरणे बांधली. गवळणींनी आपापल्या दारासमोर सडा घालून रांगोळ्या काढल्या आणि दाराच्या दोन्ही बाजूस पणत्या लावून प्रत्येकीने आपापले घर सुशोभित केले. आणि भराभर कामे आटोपून त्या बाळाला पाहण्यास नंदाच्या वाड्यात आल्या. बाळाला मनसोक्त पाहून झाल्यावर बरोबर नेलेल्या मीठ मोहरीने प्रत्येक गोपीने बाळाची दृष्ट काढली. ते पाहून यशोदेला मोठी धन्यता वाटली. गवळणी घरी परतल्यावर गवळी लोक आले. बाळाकडे पाहता पाहता हृदयातील अशांती जाऊन हृदय समाधानाने भरून गेल्याचा त्या सर्वांना अनुभव आला. यावरून यशोदेच्या पोटी देव जन्माला आला याची त्यांना खात्री पटली. 12व्या दिवशी नामकरणोत्सवानिमित्त गावातील सर्व ऋषीजनांना नंदाने जेवणास आमंत्रण केले. एकीकडे स्वयंपाकाची तयारी चालली होती तर दुसरीकडे गवळीजन अतिउत्साहाने नंदाचा वाडा सजवित होते. गवळणींनी चहूकडे सडा घालून रंग भरून रांगोळ्या काढल्या. रोहिणी सुवासिक फुलांनी पाळणा सजवू लागली. इतक्यात बळीराम तेथे आला. आई, हे ग काय करतीस? असे त्याने विचारले. ती म्हणाली, काकीजवळ विचार, ती सांगेल. पूर्वी बळीराम सारखा यशोदेच्या भोवतीच असायचा. यशोदा जराशी बसली की तिच्या मांडीवर चढून दंगा करायचा. आता तिच्या मांडीवर दुसरं बाळ असत असल्याने तो यशोदेजवळ बसून खोड्या करी. बाळाचा पाय ओढी तर कधी हात ओढी, कधी कानाला हात लावी तर कधी डोक्याला हात लावी, कधी बाळाचे पोट चोळी तर कधी गालगुच्च्या घेई, कधी मटा मुकेही घेई. बळीराम, काय करतोस हे? असे यशोदेने विचारले. आपला उद्देश सफल झाला नाही म्हणून दुःखाने त्याचे हृदय भरून आले. तो म्हणाला, मी तुझ्या मांडीवर बसणार, मला एकदा तरी मांडीवर घे की ग. असे म्हणून तो डोळे पुसू लागला. यशोदा म्हणाली, आमचा बळीराम की नाही फार फार चांगला आहे. तो कधी रडत नाही, दंगामस्ती करीत नाही. गप्प बैस म्हटले की एकदम मांडी घालून हात जोडून बसतो. हे ऐकताच तो खरोखरच हात जोडून बसला. त्या समयी त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. रोहिणीचे पाळणा सजवायचे काम झाले. ती बळीरामाकडे गेली आणि म्हणाली, काकीच्या मांडीवर चिमुकले बाळ आहे. तू मोठा बाळ माझ्या मांडीवर बैस. ये, मी तुला घेते. तो म्हणाला, मी तुझ्या मांडीवर बसणार नाही, मी काकीच्या मांडीवरच बसणार. रोहिणी बळीरामाजवळ गेली आणि त्याच्या हाताला धरून, बळीराम, एक गंमत सांगू का तुला? असे म्हणत त्याला पाळण्याजवळ घेऊन आली. आज की नाही आमच्या चिमुकल्या बाळाचे बारसे आहे. बाळाला छान छान कपडे घालणार, दागिने घालणार, पाळण्यात निजवणार, मग नाव ठेवून कानात कुर्र करणार. हे ऐकताच बळीरामाला हसू आले. तो टाळ्या पिटून नाचू लागला. इतक्यात नंदराजा बाळासाठी शिवलेले कपडे घेऊन आला. ते पाहताच हे घालू का ते घालू अशा विचाराने यशोदा भांबावून गेली. ती बाळाला कपडे घालू लागली असता तो जोरात हातपाय हलवू लागला. त्यामुळे तिला कपडे घालण्यास जमेनासे झाले. मागील जन्मी नंद यशोदेने देवाच्या लीला पाहण्याच्या उद्देशाने तपश्चर्या केली होती. ती त्यांची इच्छा पुरविण्यासाठी बाळाच्या रूपाने देव आत्तापासून यशोदेला लीला दाखवू लागला. एखादे गाणे म्हणू लागले
तर ते ऐकता ऐकता बाळ गुंग होईल आणि आपणास बाळाला कपडे व्यवस्थित घालता येतील अशा विचाराने यशोदा गाणे म्हणू लागली. किती गोजिरा माझा घनश्याम श्याम श्याम, सुंदर सजविन पाळण्यात निजविन, झोके देईन लांब लांब लांब, कलिमल दहना प्रेमे भजता, पावती परमधाम धाम धाम. गाणे ऐकता ऐकता गुंग झाल्याप्रमाणे दाखवून बाळाने यशोदेची कपडे दागिने घालण्याची हौस पुरविली. त्यानंतर भोजन समारंभ उरकला. संध्याकाळी एकीकडून नाना वाद्यांचा जयघोष होऊ लागला. दुसरीकडून गवळणी नटून थटून एकीच्या मागे एक अशा रांकेने येऊ लागल्या. प्रत्येकीने एक एक रंगाचे लुगडे परिधान केले होते. नंद बाळासाठी झबली, दुपटी, कुंजा इत्यादी स्वतः शिवलेले कपडे व आहेराच्या वस्तू ठेवून रुमालाने झाकलेले ताट प्रत्येकीच्या हातात शोभत होते. गवळणींनी आत प्रवेश करताच यशोदेच्या मांडीवर निजलेला बाळ स्मितहास्य करून प्रत्येकीकडे टक लावून पाहू लागला. बाळाकडे पाहता पाहता गवळणी क्षणभर देहभान विसरून गेल्या. थोड्या वेळाने भानावर आल्या. गर्गमुनींच्या सूचनेनुसार बाळाचे नाव कृष्ण असे ठेवण्यात आले. प्रत्येकीने आपापला आहेर कृष्णार्पण केला आणि झोके देत त्या पाळणा म्हणू लागल्या. आदि नारायणा यदुकुलभूषणा, सुभक्तरमणा जो जो जो, शेषशयना गरुडवाहना, मदन मोहना जो जो जो, पतितपावना राजीवलोचना, नंदनंदना जो जो जो, दुष्टकंदना सृष्टजीवना, सुरवरनंदना जो जो जो, भवभयभंजना मनरंजना, कलिमलदहना जो जो जो. त्यानंतर रोहिणीने आरती केली, राधेने दृष्ट काढली. याप्रमाणे कृष्णाच्या बारशाचा सोहळ्याचा आनंद घेऊन गवळणी आपापल्या घरी परतल्या. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.